हॅलो, हाय, नमस्कार. आज आपण बघणार आहोत ऋतुसंधी म्हणजे ग्रीष्म ऋतूसाठी कोणती तयारी करावी आयुर्वेदानुसार. सो कुठले पॉईंट्स बघणार आहोत एकदा बघून घेऊया. ऋतुसंधी म्हणजे काय? ऋतूसाठी तयारी कोणती करायची स्पेसिफिकली ग्रीष्म ऋतूसाठी. ऋतुसंधीमध्ये काय घडतं हे महत्त्वाचं आहे, ते आपण बघणार आहोत. ग्रीष्म ऋतूमध्ये कुठल्या समस्या होतात ते आपण पाहणार आहोत. त्यासोबत ग्रीष्म ऋतूसाठी आयुर्वेदिक तयारी कोणती करायची ते पाहणार आहोत. त्यासोबत आहार कुठला घ्यायचा, पाणी पिण्याची पद्धत कोणती असावी, दिनचर्या म्हणजे डेली रुटीन काय असावी ते पाहणार आहोत. त्यासोबत ऋतुसंधीमध्ये काय काय टाळायला हवं आहे, म्हणजे जो 7 दिवसांचा ऋतुसंधीचा काळ आहे जो काही, त्याच्यामध्ये काय काय टाळायला हवं आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासोबत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय करू शकतो ते पाहणार आहोत. त्यासोबत आपण सोपे आयुर्वेदिक उपाय कुठले आहेत का तर तेही पाहणार आहोत. विशेष सूचना आपण पाहणार आहोत आणि कॉमन मिस्टेक्स कुठल्या होतात त्याही आपण पाहणार आहोत. त्यासोबत वन स्टेप कोर्स हे आपण पुढे डिस्कस करणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ इंट्रोडक्शन. आता ऋतुसंधी म्हणजे नक्की काय, तर ऋतूमध्ये बदल ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूमध्ये आपण ट्रान्झिशन करतो, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. शरीरावरती त्याचा थेट परिणाम होतो हे मात्र सत्य आहे. आता योग्य काळजी नाही घेतली तर मग आजार वाढतात आणि आयुर्वेदात यालाच ऋतुसंधीमुळे होणारे आजार असं म्हणतात. पण नेमकं यामध्ये काय घडतं, तर यामध्ये वात आणि पित्त आणि कफ यामध्ये बदल घडतो. त्यासोबत अग्नी आणि पचनशक्ती कमजोर होते. त्यासोबत थकवा, आळस, सर्दी, खोकला यांसारख्या गोष्टी वाढायला लागतात. शरीर अडॅप्ट होत असतं नवीन ऋतूसाठी आणि त्याला जुळवून घेण्याचा प्रयत्न करतं. पण एक्झॅक्टली ही ऋतुसंधी म्हणजे आहे काय, तर एका ऋतूपासून दुसऱ्या ऋतूकडे जाणारा जो संक्रमणाचा काळ आहे त्याला आपण ऋतुसंधी असं म्हणतो. आता ह्यामध्ये साधारण 7 ते 14 दिवस या इतक्या दिवसांचा हा काळ असतो. ठीक आहे. शरीरामध्ये दोषांचं असंतुलन वाढण्याची शक्यता जास्त असते ह्या काळामध्ये. पचनशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती ही कमी व्हायला लागलेली असते आणि त्यामुळे हे विविध आजार वाढायला लागतात. आता ग्रीष्म ऋतूची वैशिष्ट्य कुठली आहेत ते पाहूया. तर यामध्ये उष्णता वाढते, शरीरातील द्रव पदार्थ म्हणजे पाण्याची लेवल आहे ती कमी होते. त्यासोबत पित्त दोष वाढायला लागतो, अशक्तपणा, डिहायड्रेशन किंवा पाणी कमी होणे, चिडचिड, राग यांसारख्या गोष्टी वाढायला लागतात. शक्ती किंवा बल कमी होतं आणि आयुर्वेदानुसार या ऋतूत शरीराची ताकद कमी असते असं सांगितलं जातं आणि त्यामुळं अतिश्रम आहेत ते टाळावेत असं सांगितले. ठीक आहे. कुठल्या समस्या होतात, तर अतिघाम येणे, थकवा, डोकेदुखी, ॲसिडिटी, पित्तविकार, त्वचेचे विकार, झोपेच्या समस्या यांसारख्या गोष्टी या काळामध्ये दिसायला लागतात. मग तयारी कुठली करायची, तर शरीराला थंडावा देणारे म्हणजे शरीराला आतून थंड करणारे गोष्टी किंवा पदार्थ आपण घ्यायला पाहिजेत. त्यासोबत पचनशक्ती जपायला हवी. त्यासोबत पाण्याचं तत्व म्हणजे जलतत्व शरीरातलं वाढवायला हवं, त्यासाठी योग्य ते उपाय करायला हवेत. पित्त संतुलित ठेवायला हवं आणि अतिश्रम किंवा अति आहार घेणे सुद्धा टाळायला हवं. आहार कुठला कुठला घेऊ शकतो, तर गोड स्निग्ध पदार्थ, थंड पदार्थ जे नॉर्मल रूम टेम्परेचरला असतील अशा गोष्टी घेऊ शकतो. गहू, तांदूळ, मूग यांसारखी कडधान्य आपण घेऊ शकतो. त्यासोबत नारळ पाणी, ताक, लिंबू सरबत यांसारख्या गोष्टी आपण घेऊ शकतो. बेल सरबत सुद्धा उन्हाळ्यात खूप सुंदर काम करतं. तिखट, आंबट, तेलकट गोष्टी टाळायच्या आहेत. जंक फूड आहे जे ते टाळायचं आहे. दही भात हे पित्त शांत करते किंवा पचन वाढवण्यास मदत करतं, ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत. नाचणीचं आंबीलसुद्धा उत्तम कॅल्शियमचा स्रोत आहे, थंडावा देते शरीराला आणि ऊर्जासुद्धा प्रदान करतं, ते घ्यायला महत्त्वाचं आहे. भाताची पेज किंवा कांजी ज्याला म्हणतात ती सुद्धा आपण घेऊ शकतो. हलकी आणि सहज पचणारी अशी ती आहे, शरीराला हायड्रेशन देते. त्यासोबत आपण कोकम कढी जी पित्त कमी करते किंवा ॲसिडिटीसाठी उपयोगी आहे ती वापरू शकतो. पिण्याची पाणी त्याची कुठली पद्धत आहे योग्य घेण्यासाठी, तर ते साधं पाणी घ्यावं फ्रीजमधलं किंवा जे आपण जास्त थंड झालेलं पाणी असतं ते घेणं टाळावं. त्यासोबत एकदम जास्त एकाच वेळी भरपूर पाणी पिऊ नये, जसं आपण बाटली तोंडाला लावून पाणी पिणं अशा पद्धतीने पाणी पिऊ नये. त्यासोबत धणे, जिरे, बडीशेप यांसारख्या थंड गुणधर्म असलेल्या कडधान्यांनी किंवा द्रव्यांनी युक्त पाणी आपण घ्यायला हवं आहे. कोकम, जिरे, धणे हे रात्रभर भिजवून ठेवून त्यांचं सकाळी पाणी आपण घेऊ शकतो. ही एक खूप महत्त्वाची स्लाईड आहे. यामध्ये उन्हाळ्यात कुठेही पेय प्यावीत ह्या सर्वांचा एकत्रित एक संग्रह दिलेला आहे. त्यामध्ये कोकोनट वॉटर, बटर मिल्क म्हणजे ताक आहे, कोकम सरबत आहे, बेल सरबत आहे, त्यासोबत धणे, जिरे यांचं पाणी आहे, जिऱ्याचं फक्त पाणी आहे, आवळा सरबत घेऊ शकतो, गुलकंद जे थंड दुधामध्ये आहे त्याचं दूध घेऊ शकतो, सुंठी आणि जिरा वॉटर घेऊ शकतो, उशीर, खस आणि म्हणजे
खसची जी मुळं असतात ती पाण्यामध्ये भिजवून ते पाणी आपण घेऊ शकतो. गुलाब पाकळी किंवा बडीशेप यांचं पाणी घेऊ शकतो. बार्ली किंवा जव जे आहे ते उकळून त्याचं पाणी घेऊ शकतो. भाताचं आंबवलेलं पाणी आपण घेऊ शकतो. आणि राईस वॉटर जे आपण शिजवताना वर भाताचं पाणी येतं ते पाणीसुद्धा आपण घेऊ शकतो थंड करून. लाईफस्टाईल किंवा दिनचर्या कुठल्या कुठल्या आहेत तर सकाळी लवकर उठणे, त्यासोबत प्राणायाम, अनुलोम विलोम, शीतली खूप सुंदर काम करतं उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी. थंडावा देणारे अभ्यंग आपण करू शकतो, ज्यामध्ये नारळ तेल, चंदन तेल यांसारख्या तेलाचा वापर करू शकतो. हलका योग किंवा व्यायाम ह्या गोष्टी आपण करू शकतो. त्यासोबत दुपारी विश्रांती, थोडा वेळ पडणं यांसारख्या गोष्टी आपण करू शकतो. उन्हात जाणं मात्र टाळावं आणि खूप इमर्जन्सी असल्यास स्वतःला कव्हर करून मग जावं. आता कुठल्या गोष्टी ऋतूसंधीमध्ये टाळल्या पाहिजेत तर आहारामध्ये तिखट, आंबट, खारट अन्न टाळावं. जंक फूड, प्रक्रिया केलेलं अन्न टाळलं गेलं पाहिजे. अतिशय गरम मसालेदार पदार्थ टाळावेत. त्यासोबत थंड पेय, कोल्ड ड्रिंक्स यांसारख्या गोष्टी टाळायला हव्यात. आता पेयांमध्ये कुठल्या गोष्टी तर कोल्ड ड्रिंक जसं आत्ता म्हणाले, कॅफिन किंवा खूप सारा चहा, कॉफी यांसारख्या गोष्टी टाळायला हव्यात. कृत्रिम साखरयुक्त पेय पदार्थ आहेत ती टाळायला हवीत. जीवनशैलीमध्ये कुठल्या चुका करतो आपण, कडक उन्हात जास्त वेळ फिरणे हे कमी करायला हवे. त्यासोबत अतिरिक्त श्रम करणे हे कमी करायला हवे. रात्री उशिरापर्यंत जागरण करणे ही गोष्ट कमी करायला हवी. जेवण चुकवणे किंवा अनियमित आहार ही गोष्ट कमी करायला हवी आणि मानसिक सवयी ही गोष्टसुद्धा कमी करायला हवी. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुळस, गिलोय म्हणजे गुळवेळ आणि आवळा यांसारख्या द्रव्यांचा वापर करू शकतो. योग्य झोप खूप महत्त्वाची आहे. ध्यान आणि प्राणायाम यांसारख्या गोष्टी वापरू शकतो. त्यासोबत सात्विक आहार, रात्री उशिरापर्यंत जागरण या गोष्टी आपण टाळू शकतो. जेवण चुकवणे किंवा अनियमित आहार घेणे हे सुद्धा आपण टाळू शकतो. कॉमन मिस्टेक्स कोणत्या आहेत तर थंड पेयांचा अतिवापर करणे टाळा. AC किंवा उन्हाचा अचानक बदल या 2 गोष्टी टाळा. पाणी कमी पिणे हे खूप टाळायची गोष्ट आहे. पाणी भरपूर प्यायला गेलं पाहिजे. जंक फूड कमी करायचं आहे. झोप कमी घेणे टाळायचं आणि मानसिक ताणसुद्धा होऊ द्यायचा नाही. ऋतुसंधी हा संवेदनशील काळ आहे. योग्य आहार विहार यामध्ये महत्त्वाचं आहे. ग्रीष्मात पित्त नियंत्रण आवश्यक असतं आणि आयुर्वेदानुसार जीवनशैली ही उत्तम आरोग्य ऋतुसंधीमध्ये आपल्याला देण्यास मदत करते. यासारख्या अनेक आणि अजून बऱ्याच आयुर्वेदातील माहितींसाठी आम्ही एक नवीन कोर्स लॉन्च केला आहे. त्याचं नाव आहे आयुष्य आयुर्वेद पद्धतीने जगा. यामध्ये तुम्ही तुमची प्रकृती कुठली आहे, आयुर्वेद म्हणजे काय, वात पित्त कफ कशाला म्हणतात यांसारख्या हजारो गोष्टींची, आजार कसे टाळावेत, पथ्य कुठले पाळावेत, आपली प्रकृती कुठली आहे यासारख्या खूप प्रश्नांची उत्तरं इझिली घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही 3 दिवसांचा हा कोर्स नक्की जॉईन करू शकता. यासाठी कमेंटमध्ये नक्की मला लिहून सांगा. मी तुम्हाला बाकीचे डिटेल्स नक्की देईन. किंवा तुम्ही दिलेल्या नंबरवरती सुद्धा कॉल करू शकता आणि विचारू शकता डिटेल्स. ते सगळे डिटेल्स कोर्सचे तुम्हाला दिले जातील. कोर्स 29 मार्चपासून सुरू होतोय. सो त्याआधी नक्की व्हिजिट करा आणि आपल्या कोर्सबद्दल माहिती करून घ्या. धन्यवाद.